यायचं बसून जायचं असं नसतं. त्यांना आपल्या पदाप्रती प्राज्ञा द्यावी लागते, बोलावं लागतं. ती खुर्ची साधी नाही आहे, काट्याची खुर्ची आहे. आजच्या आयोजनाचं संपूर्ण अध्यक्षपद धुरा त्यांनी स्वीकारलेली आहे. आजच्या या कार्यक्रमात काही पण कमी जास्त झालं तर सारेजण प्रश्न त्यांना विचारणार आहे. आणि हो, बघून घेऊ, पाहून घेऊ, हे सगळं म्हणून त्यांनी जे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे ते आमच्या संजनाताई तरुण व्यक्तिमत्वाच्या धनी आहे. वैनगंगा विद्यालय मी येताना पाहिलं, त्यांच्या त्या संचालक मंडळात पण आहे आणि सक्रिय अशा त्या शिक्षिका आहेत. आणि मनामध्ये जो काही त्यांच्याशी माझा 2-4-5 मिनिटांचा संवाद झाला त्यातून समाजाला काहीतरी देण्याची उर्मी मला दिसते. म्हणून सॅल्यूट संजनाताई तुम्हाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक दुपटेताई आहेत, ज्यांनी सुरेख असं प्रास्ताविक केलं आणि प्रास्ताविकातून आजच्या आयोजनाची भूमिका मांडली. त्या मूलतः कोलारी या गावच्या रहिवासी आहेत आणि माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे. आमचं जगणं तर आम्ही जगून घेतलं जे वाटायला आलं ते, परंतु आता आमची ही मुलं मुली, आमची ही पिढी शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजेत. काही पुढे गेली तरच कोलारी गावाचं पण नाव वर जाईल हे ज्यांना वाटतं. अशी हे मंचावर उपस्थित असलेले बंधू आणि सारीच मान्यवर मंडळी ज्यांनी आता सुरेखरित्या आपले विचार व्यक्त केले, ते आदरणीय सर शाहू फुले आंबेडकर विचारांचा पगडा त्यांच्यावर अभ्यास आहे त्यांचा. नितांत पोटतिडकीनं ते सांगत होते. मी त्यांना म्हटलं, सर खरंच असं सांगण्याची गरज आहे. आज लोक भीत नाही, बोलायची पण आज मनाई आहे. उद्या तर इकडे पण जीभ छाटली जाईल की काय, अशा वातावरण समाजामध्ये निर्माण व्हायला लागलंय. परंतु होऊन जाऊ दे, जे व्हायचं ते. मला इतिहास माहिती आहे, मी वाचला. इतरांना वेळ नाही किंवा नाही वाचू शकत, तिथपर्यंत पोहोचला पाहिजे ही तळमळ जर मी घेऊन चालत असू, माझं काम मी करणार. ह्याच रांगेतले एक आमचे गुमने सर या ठिकाणी त्यांनी आपले विचार व्यक्त केले, मंचावर उपस्थित आहेत. या सभागृहात उपस्थित असलेले जाणीवांचे बंधू आणि भगिनींनो, आणि माझ्या डाव्या बाजूला मोजकेच का असेना पण आजचा भारत बसलेला आहे, आजची युवा पिढी आहे. माझ्या लेकांनो आणि लेकींनो, आज जिजाऊवर बोलायचं आहे. माझी जाऊ कोण होती? तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवात, आणि एक नाव सुटलं, नितांत ताकदीनं आणि धाडसानं या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन करत असलेल्या आमच्या ताई. त्या थोड्या चाचपडत आहे, परंतु बिलकुल काहीच चूक एकही त्यांची आतापर्यंत झालेली नाही. होऊन जाऊ दे एकदा टाळ्या त्यांच्याकरता. कारण आम्ही कायमच भीत राहिलो. तिकडे आजगरात माजगरात पडद्यात आम्हाला दडपून ठेवलं. युगायुगांपासून आम्ही तिकडेच राहिलो, परंतु आमच्यातली प्रतिभा ही नितांत प्रतिभावंत आहे, हिची समाजाला गरज आहे हे कुठेतरी काळाला वाटलं. आणि नंतर मग कुठे 3 जानेवारी 1831ला नायगावला नेवसे पाटलांच्या घरी ही क्रांतीज्योत जन्माला आली. परंतु त्याचा पूर्वीचा इतिहास जर बघायला गेलो तर त्याही आधी 1800, आज 12 जून आहे, 12 जून या तारखेला जिजाऊचा जन्म झालेला 1598ला, आणि 17 जून 1674 ही त्यांची देहावसनाची तिथी. अवघं 76 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि या बाईनं चमत्कार करून दाखवला. शहाजींसोबत जेव्हा लग्न झालं तर त्यावेळेला हा काटेरी संसार आहे ह्याची कल्पनाच नव्हती, परंतु स्वीकारलं. माझ्याही भगिनी तेच करतात, जे जगणं पदरी पडलं तडजोड करत उठसूट घटस्फोटाची भाषा न बोलता आपला संसार करतात. कारण एका पातळीनंतर बाईपण संपतं. आता जगायचं असतं ते फक्त आईपणा करता आणि मरेपर्यंत. तोच मंत्र माझी जाऊनं आपल्या सगळ्या महिलांच्या समोर ठेवला असावा. आणि म्हणून आपण सगळ्याजणी आज इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आयोजकांच्या अपेक्षेप्रमाणे आणखी जास्त संख्या या ठिकाणी त्यांना हवी होती, परंतु हरकत नाही, हा सुरुवातीचा प्रयास आहे. आजच्या तुमच्या आयोजनाची सर्वत्र चर्चा होईल,
खूप सुरेख आणि देखणं आयोजन तुम्ही केलं, हे घराघरात बोलल्या जाईल. काही लोक म्हणत असतील की कशाला तिथे मंडपामध्ये जाऊ, माझ्या घरी बसून छान खाटेवर ऐकून झोपून मला ऐकायला येतं ना, तर मी उगाच तिथे जाऊन बसू. अशाही मानसिकतेची काही मंडळी आपल्याला ऐकतात आहे. कदाचित त्यांची संख्या या सभामंडपातल्या लोकांपेक्षा जास्त पण असू शकते. त्या सर्वांनाही आपण या ठिकाणी नमन करूया. परंतु ही सगळे वातावरण निर्मिती असते. आज समाजामध्ये जे काही सुरू आहे, तुम्हाला आम्हाला, आम्ही सगळेजण आज टीव्ही बघतो, वर्तमानपत्र जरी वाचत नसू तरी आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे हे आपल्याला कळत असतं. जे सुरू आहे ते काही खूप चांगलं नाही आहे. कुठेतरी आपल्या मनाविरुद्धही काही बाई सुरू आहे, परंतु आपल्याला आवाज आहे का? आवाज नाही आहे. तो आवाज एकत्र करायचा, तो आवाज बुलंद करायचा. आपल्या एकट्याचा आवाज तर कोणी दाबून टाकेल हो, परंतु 100 लोकांचा आवाज दाबायला खूप धाडस लागतं. हा 100रांचा नव्हे, हजारांचा आवाज एकत्र आला पाहिजे आणि या गावाची ती ओळख झाली पाहिजे. ही जिजाऊ ब्रिगेडची मनातून इच्छा आहे आणि त्याकरता त्यांनी त्या ताकदीतून ही भाऊ मंडळी यांच्या पाठीशी सतत मार्गदर्शन करतात आहे. कार्यक्रम कसा करायचा तिथपासून तर पुढे कसा न्यायचा तिथपर्यंत पावलोपावली त्यांना मार्गदर्शन करतात आहे. परंतु मार्गदर्शक करणारा असून चालत नाही, त्या वाटेवर चालणारी पावलं सुद्धा असावी लागतात. ती तुमची आहेत हे पाहून खूप खूप आनंद होतो आहे. म्हणून सिंदखेड राजाला आज जर तुम्हाला कधी आयुष्यात जाण्याचा योग आला 12 जानेवारीला तर जरूर जा. तेवढं जरी जाता आलं नाही तर आज संध्याकाळच्या बातम्या बघा. सिंदखेड राजाला, आज सिंदखेड राजाचा जो राजवाडा आहे तो कसा सजलेला आहे, जिथं मा जिजाऊचा जन्म झाला होता. हा जन्मोत्सवाचा सोहळा प्रत्येक बाईच्या मनामध्ये घर बांधून कायम राहिला पाहिजे. का बरं आज मा जिजाऊच्या जन्माचा सोहळा होतो आहे, तर तिनं मा जिजाऊ होण्यापर्यंतचा पल्ला जो गाठला, ज्या पद्धतीनं गाठला, शिवरायाला जन्माला घातलं त्यावेळेला, आणि ही लखुजी जाधवांची आणि म्हाळसाबाईंची लेक शहाजींशी लग्न करून एका काटेरी निखाऱ्यांवरती चालायला लागली. 4 भाऊ पदरी होते, रघुजी, दत्ताजी, अचलोजी आणि बहादूर. या 4 भावांच्या पाठीवर एक लाडाची, कौतुकाची लेक जन्माला आली. त्यामुळे नितांत लाडाचीच होती. तिचं सगळ्या घरभर सगळीकडे कौतुक होतं. बालविवाह पद्धती होती. वयाच्या अगदी 7व्या वर्षी तिचं लग्न झालं. आणि लग्न कुठे व्हायचं? आपल्या ओळखी पाळखीमध्येच व्हायचं, नातेवाईकांमध्येच व्हायचं. त्यानुसार ह्या घरामध्ये शहाजी मालोजींच्या पुत्रासोबत विवाह ठरला आणि तो संपन्न सुद्धा झाला. विवाह झाल्यानंतर इतकी चिमुरडी छोटी असायची की तिला कळायचंच नाही हे भारी भारी पैठण्या, हे एवढे मोठे दागिने माझ्या अंगावर घातले कशाला कळतच नव्हतं. मी फक्त आज नवरी झालेली आहे आणि ही सगळी मंडळी माझ्या भोवती पिंगा घालतात आहे, हेच माझं आज मोठेपण. एवढ्याच आनंदात ती असायची. परंतु जसं वय वाढत जातं आणि सासरच्या घरचं जगणं कळायला जातं, बाईला आपलं सासर पण नव्हे, बाई पण उलगडत जातं. तसं जिजाऊला पण उलगडत गेलं, मोठी झाली. परंतु सारेच्या सारे संस्कार घेऊन आली होती. तिला सगळ्या भाषा येत होत्या. फारशी भाषा, कन्नड भाषा, तेलुगू, हिंदी, उर्दू या सगळ्या भाषा येत होत्या माझीच्या. कुठून शिकली? आईनंच शिकवल्या. सर्वत्र युद्धाचं वातावरण होतं. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. कोण रात्री कधी आक्रमण करेल या गावावर आणि हे गाव उद्ध्वस्त करेल काही माहिती नसायचं. त्यामुळे युद्धाचे गनिमी कावे आणि युद्धनीती हे प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक. मग मा जिजाऊला तिच्या माहेरीच तिच्या आईनं सगळं शिकवलं. दांडपट्टा, तलवार, ढाल सगळं चालवायला शिकवलं. एवढंच नव्हे तर घोड्यांवर घोडेस्वारी पण करायला रानोमाळ हुंदडायला शिकवलं नद्यांच्या काठाने. आज असं होतं का? जिजाऊनं पुढं काय केलं? जिजाऊनं शिवरायाला तेच सगळं शिकवलं ना. आज आमच्या मुलांना आम्हाला शाळेत टाकायचं असतं. मग शाळेमधून विचारलं जातं की अहो तुमच्या मुलाला ते धावण्याची स्पर्धा आहे शाळेमध्ये, मग त्याच्यात भाग घ्यायचा आहे त्याला. मुलगा म्हणतो मी माझ्या आईला विचारून येईल. मग आई म्हणते नको, धावायचं वगैरे नाही शाळेत, काही नाही स्पर्धेत भाग घ्यायचा, टोंगळी फोडून येशील. मग आई मी स्विमिंग मध्ये भाग घेऊ का? अरे नको, पाण्यात बुडून जाशील. अगं आई मग मी नाटकात भाग घेईन का? नको नको, ते फालतूचे चाळे घरात नको. म्हणजे मुलाला नाचायचं नाही, बागडायचं नाही, रानोमाळ हुंदडायचं नाही, घोडेस्वारी करायची नाही, खेळायचं नाही, हे करू नको, ते करू नको. मा जिजाऊ नाही जर असेच म्हटलं असतं तर आपल्याला शिवराया मिळाला नसता.
तिनं 18 पगड जातीच्या मावळ्यांना गोळा करून हा बालशिवाजी जेव्हा तोरणा जिंकायचा आणि कोंडाना सर करण्याची भाषा बोलायचा, त्यावेळेला आई त्याला म्हणायची, वा तू माझा लेख शोधतो. खिडकीतून म्हटलं माझी जाऊ मी, लांबून दिसतो तो कोंडाना. बाळा शिवराय आपल्याला हवा येतो, आपला भगवा फडकला पाहिजे. वर्षाचा किती होता? अवघ्या 16 वर्षाच्या शिवरायानं आईचा शब्द झेलला. इकडे वातावरण कसं होतं? आजोबा होते मोगलशाहीमध्ये तर बाबा होते आदिलशाहीमध्ये. मोगलांचं आणि आदिलशाहीचं पटलं नाही, भांडणं झाली. आणि मग त्या भांडणामध्ये सासर आणि माहेरचं एवढं वैर झालं, जावयाचं आणि सासऱ्याचं एवढं वैर झालं की माझी जाऊला माहेरचे रस्ते सगळे बंद झाले. आजही माहेर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे अवघं अंगण साकारतं. आणि नाही, आयुष्यभर माहेरी जायचं नाही असा जर फतवा निघाला असेल तर आजही आपल्याला वाईट वाटतं. तर तो काळ किती होता? तिथे ते माया, वेदना, संवेदना याच्याशिवाय जिव्हाळा, प्रेम हे किती गरजेचं होतं. त्या काळामध्ये माझी जाऊला माहेरची दारं बंद झाली, तिनं खुशीनं मान्य केली. भांडणं कोणाकरता होती? निजामाकरता, आदिलशाही करता, मुस्लिमांकरता भांडणं होती. त्या काळामध्ये बळी कोणाचा जायचा? मराठे सरदारांचा. मराठे सरदार सगळ्या कुतुबशाहीमध्ये कुठे सरदार असायचे, तर कुठे सेनापती असायचे, तर कुठे काही असायचे, कारण नोकरी करायची होती त्यांना. तसं शहाजी राजांचंही झालं. आणि शहाजी राजे निजामाकडे आणि त्यांचे सासरे आदिलशहाकडे. आदिलशहाचं निजामाचं भांडण, म्हणून सासरे जावयाचं भांडण, आणि म्हणून त्या भांडणामध्ये 4 भाऊ मारले गेले. एका मागे एक जिव्हाळ्याचं रक्त जेव्हा सांडताना पाहिलं तरी सुद्धा पतीची साथ जिजाऊन सोडली नाही. आणि कधी गेलात जुन्नरला तर जरूर जा. शिवनेरी किल्ल्यावर शहाजींना पाठवण्यात आलं मग कर्नाटकात बेंगलोरला. तर तिकडे जायच्या आधी पती पत्नींनी एक खुणगाड बांधली. आपण लोकांकरता राबतो, आपलं मराठ्यांचं राज्य कधी होणार? आपण करूया आपलं राज्य. ओहो, एखाद्या खूप मोठ्या कंपनीमध्ये कारकुनी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जर असा विचार केला की मी ही कंपनी सोडून देईल आणि माझी कंपनी काढेल, जिकडे तिकडे माझा बोलबाला राहील, किती हास्यास्पद होतं ना. तसंच होतं. शहाजीनं जिजाऊला म्हटलं, मला खूप आवडतं का गं मोगलाकडे नोकरी करायला? अजिबात नाही, पण ही गुलामी आहे, साखरी आहे, करावी लागते. मी जातोय तिकडे कर्नाटकात, तू मात्र बाळ शिवरायाला घेऊन इकडं महाराष्ट्रात थांबायचं. आणि ज्या पुण्यामध्ये सगळी अशुभाची लक्षणं कुतुबशाहीनं मांडली होती, तिथं फुटका नागर फिरवला होता. 12 हाताची एक काय म्हणतात त्याला, एक पहार तिथे खोदली होती, त्याला फाटकी वस्त्र गुंडाळली होती. म्हणजे ही अशुभ जागा आहे, इथे कधी कधी शुभ होऊ शकणार नाही घोषित केलं होतं. त्याच जागेवरती मा जिजाऊनं 1642 मध्ये लाल महाल बांधला आणि शिवरायाला सगळे धडे दिले. आणि पुढे लवकरच शिवरायानं तिथूनच पादाक्रांत करून सगळे किल्ले सर केले. जरूर वाचा, मा जिजाऊचा इतिहास डोळ्याचं पाणी संपू देत नाही. आश्चर्य वाटतं, ओ मा जिजाऊ जन्माला आली नसते तर आज आपण सगळे मुस्लिमच असतो ना. तिनं आपल्या पोराच्या पाठीशी उभी राहिली, प्रत्येक वेळेला धीर दिला आणि ती धीरानं आपल्या लेकराला पुढे जा म्हणत राहिली. आणि त्यामुळं आज हा महाराष्ट्र आपल्याला दिसतोय. आज आपल्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, वरून जिजाऊ जर बघत असतील, शिवराय बघत असतील तर काय म्हणत असतील? मला तरी वाटतं असंच म्हणत असतील की भरतात रोज दरबार येथे, भरतात रोज दरबार येते, परंतु शिवराय आज नाही. ओ शिवशाही कुणाचं सांगू, तो महाराष्ट्रच आज नाही, तो महाराष्ट्रच आज नाही. अशा मानसिकतेपर्यंत आम्ही आलो नाही आहोत. आमच्या अंगणात आलाय बाहेरचं सगळे रणांगण. आमच्या वैयक्तिक हक्कांवर केव्हा घाला घालेल सांगता येत नाही. मग आम्ही हे सगळं गपगुमान होऊन घ्यायचं का? आमच्या जीवा छाटून घ्यायच्या, आमच्या कानामध्ये शिस ओतून घ्यायचं का? ती वेळ यायला वेळ लागणार नाहीये, इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. आता सरांनी उलगडा केला होता की आम्हाला देवाधर्मामध्ये गुंडाळून ठेवलं. पुढे जर आमच्या मा जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर काय झालं असतं? ही मोठी एक कविता आहे, काही ओळी मला सापडल्या म्हणून मी नक्की सांगेन. म्हटलं, जिजाऊ तुम्ही नसत्या तर झाले नसते शिवबा आणि शंभू छावा. शंभू माहिती आहे ना? संभाजी. संभाजीच्या शरीराचे धर्म स्वीकारणार नाही म्हणून किती तुकडे झाले. छावा नावाची कादंबरी लिहिल्या गेली. त्यावेळेला लेखकाला लोकांनी विचारलं
का हो तुम्ही संभाजींवरती कादंबरी लिहिली पण त्याला छावा नाव दिलं, मग शिवरायावरती का लिहिलं नाही? लेखकांनी उत्तर दिलं, ओ छावा कोणाला म्हणतात? छावा असतो सिंहाच्या बछड्याला छावा म्हणतात. अर्थ समजून घ्या तुम्ही. म्हणून मा जिजाऊ तुम्ही नसत्या तर झाले नसते ते शिवराया निशंभू छाया. मा जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. मा तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे. मावळेच कुठून गोळा झाले असते? 18 पगड जातीचे सगळ्या जातीचे लोक त्याच्यामध्ये होते. तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे. मा जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले आजचे हे सगळे विजयाचे सोहळे. आणि म्हणून रायगडावरती तुझा राज्याभिषेक झाला पाहिजे असा हट्ट मा जिजाऊनी केला. शिवराया कामच करत राहिले आयुष्यभर. एवढ्याशा 50 वर्षाच्या छोट्याशा आयुष्यात म्हणजे 15व्या वर्षी कोंढाणा जिंकला. पुढचं आयुष्य मिळालंच किती? फक्त 35 वर्षाचं. या 35 वर्षामध्ये 160 किल्ले सर केले तरी सुद्धा राजा नाही. माझी जाऊ म्हणते आजूबाजूच्या प्रांतातले राजा लोक तुला राजा समजत नाही. तुझा रायगडावरती राज्याभिषेक झाला पाहिजे. नाही म्हटले आई मला नको राजा विजापद. नाही तुला राजा व्हावंच लागेल. केवळ एका मायेच्या जिवाळ्यानं आग्रह धरला आणि म्हणून रायगडावरती राज्याभिषेक झाला आणि शिवराया छत्रपती झाले. जर तो दिवस शिवरायाच्या आयुष्यात उजाडला नसताना सर रायगडला राज्याभिषेक झालाच नसताना. कारण तिथून 13व्या दिवशी 17 जूनला या माय माऊलीनं आपला देह ठेवला. तर मला वाटतं आपण सगळे इतके फितूर आहोत की आपण कोणी आपल्या शिवरायाला आपला राजा मांडलंच असतं की नाही शंकाच आहे. त्यांनी आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं की नाही शंकाच आहे. स्वराज्यानंतर काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथे रायगडाला समाधी आहे. समाधीनंतर पुढे काय झालं? पेशवाई आली. तिथे जंगल वाढलं. जंगलामध्ये सगळीच्या सगळी समाधी गायब झाली. दरम्यानच्या काळात बरीच स्थित्यंतर झाली. 1700च्या कालखंडामध्ये इंग्रज आपल्या भारतामध्ये आले आणि उच्चवर्णीयांकडून दलितांना कशी वागणूक दिली जात होती हे सरांनी सांगितलं. मुक्ताचा अनुभव सांगितला. मुक्ता साळवेनी जो आपलं काळीच पाडून निबंध लिहिला होता. जी पहिली लेखिका ठरली 14 वर्षाची मुलगी सावित्रीच्या शाळेतली. ते खरं होतं. बाहेर पडायचे त्यावेळेला त्यांना तोंडाला एक गाडगं बांधून ठरावं लागायचं. थुकायची मनाई. पाठीमागे एक झाडू जर तुम्ही त्या रस्त्याने जाता तर पाठीमागून रस्ता झाडला जाईल. परंतु इंग्रज आले. वातावरण थोडं मवाळ झालं. रेल्वे वगैरे सुरू झाल्या. मोकळा श्वास घेता आला. त्यांना काय होत? त्रासातून मुक्तता. त्यांना याच्यात काहीच घेणं नव्हतं की राज्य कुणाचं आहे, कोण उच्चवर्णीय आहे. आम्हाला कोणीतरी जगण्याचा मोकळा श्वास घेऊ देतो म्हणून त्यांना एक ख्रिश्चनही आवडायला लागले. त्यांचा माया ममता जिव्हाळा प्रेम आटायला लागलो. उच्चवर्णीय आणखी चिडले व आमच्या प्रांतात राहतात, हिंदू धर्मामध्ये राहतात आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं ऐकता का म्हणून इंग्रजांना हाकलून लावायचे प्रयत्न झाले. अर्थात इंग्रजांचाही म्हणजे कट कारस्थान काही खूप चांगलं नव्हतं. असो काही हरकत नाही. आज जेव्हा इतके देश येऊन मिळाले त्यावेळेला माझ्यासारखी विचार करते किंवा इंग्रजांनी आपल्या देशामध्ये येऊन जे बांधकाम केलं. आजही रिझर्व्ह बँकची इमारत बघा किंवा रेल्वे स्टेशनची इमारत बघा किंवा अन्य कुठलंही बांधकाम बघा. हे बांधकाम ज्या वेळेला आम्ही बघतो तर त्यावेळेला आम्हाला विचार करायला आम्ही भाग पाडतो की या लोकांनी जे काही केलं ते आमच्या उन्नतीकरता केलं, प्रगतीकरता केलं, टिकाऊ केलं, काहीतरी करायचं म्हणून केलेलं नाहीये. मग ते चांगले होते की हे वाईट होते विचार करण्याच्या पलीकडे आहे. परंतु हे होतं त्या काळामध्ये. नंतर एक क्रांतीसूर्य जन्माला आला महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांची अर्धांगिनी सावित्री तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी त्यांच्याबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण काय की नुकतीच 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्री यांची आपण सर्वांनी धडाक्यात जयंती साजरी केली 193वी. परंतु माझ्या सख्यांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या लेकींनो मी तुम्हालाही सांगेन बाबा ही सावित्री जन्माला आली नसती ना तरी तुम्हाला आणि मला इथं उजागरीने यायला किती युग लागली असती नक्की सांगता येत नाही. जेव्हा केव्हा ती जन्माला आली असती. मा जिजाऊ गेली. मा जिजाऊच्या नंतर राणी लक्ष्मीबाई आली. ज्यानं मेरी झाशी नाही दंगी म्हणून इंग्रजांना ठणकावून सांगितलं. युद्धामध्ये प्राणार्पण केलं. म्हणून ती कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्वाचे हे सगळे धडे होते. परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं उघडी केली ना ती पुढं क्रांतीज्योती सावित्री आईनं. तिनं आपल्यासाठी काय काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आईनं तर आपल्याला जन्मालाच घातलं, प्रश्नच नाही. म्हणून या वाटेवर आलो आपण.
शिक्षणाचा वाटा आपल्याला दिसल्या, परंतु आपल्या नकळत आपण सावित्री आईला एक वचन दिलेलं आहे की खाण तशी माती आणि माय तशा लेकी दाखव सदा एकी, कारण आम्ही सावित्रीच्या लेकी, कारण आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सगळ्याच्या सगळ्या सावित्रीच्या लेकी आहोत. आणि लेकींनो काय असते ना की आपल्याला खूप बोलावंसं वाटतं, शिवरायाशी बोलावंसं वाटतं, माझीजाऊशी बोलावंसं वाटतं, सावित्रीशी बोलावंसं वाटतं, पण ही मंडळी गेली, आता अनंतात विलीन झाली. त्यांचं कर्तृत्व आपल्या पुढे, आपण ते वाचलं पाहिजे, ते कुठं मिळतं ते मिळवलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यातला एक कण आपल्याला घेता आला का, मला काय करायचंय ते ओळखता आलं पाहिजे आणि ते करत राहायला पाहिजे. आणि त्याचा उपयोग समाजाकरता जर होत असेल तर आमचं शिक्षण हे नितांत कामाचं आहे. सावित्रीनं आपल्यासाठी केलं. लेकिन परवानं काय झालं की परवा चक्क मला स्वप्नात भेटल्या सावित्री आई. भाषण करणार नाही, माझ्या हलक्या फुलक्या कवितांमधून विषय थोडासा पुढे नेईल. काल नाही का लेकिन काय झालं ग की मला चक्क स्वप्नात भेटल्या सावित्री आई, आणि या तुमच्या कोलारी गावातलं आणि या सगळ्या पृथ्वी तलावरचं जाणून घ्यायची ना त्यांना झाली होती घाई. मी म्हंटल सावित्री आई, तेव्हा तुम्ही शेणगोळे झेलले आणि शिव्याशा ऐकले ओ, म्हणून तर आजच्या लेकी सुना हे हार तुरे मिळवतात आणि सायकलचं द्या सोडून हो आमच्या ह्या पोरी आता आवाळवर मिरवतात की नाही. आमची कल्पना चावला, सुनीता विलियम, आत्ताच आम्ही चांद्रयान धाडलं तिकडे चंद्रावरती, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त महिला होत्या. हे कशामुळे झालं? केवळ सावित्री आईनं आम्हा महिलांकरता शिक्षणाची दारं उघडी करून दिली म्हणून. मला वाटलं सावित्री आईंना खूप आनंद होईल, परंतु त्या निर्विकार अशा बसलेल्या. मी त्यांना हलवलं, ओ सावित्री आई बोला ना काहीतरी, तुम्हाला आनंद नाही झाला का? ओ त्या तिकडे तुम्ही 1 जानेवारी 1848ला भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली होती. आता बघा ना आपल्या पोरी किती शिकायला लागल्या हो, रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत गेल्या. बरंच काही बोलली लेकिन नो, पण त्यांना काही आनंद झाला नाही. मग मी तुमच्या गुणांचे गोडवे पुन्हा गायले. मी त्यांना म्हटलं, अहो सावित्री आई, आता आमच्या या पोरीबाळींना आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव झाली आहे. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी, झगडतात की नाही. आमच्या बाबांनी जर एखादी गोष्ट भावाला आणून दिली तर आम्ही पप्पांना काय म्हणू, बाबा तुम्ही म्हटलं होतं की तुला आधी सायकल घेऊन दिली, याला काही गरज नाहीये, याला म्हणा ती जुनी वापर. का बरं मला नाही सांगता? पटवून आपले मुद्दे बाबांना सांगता की नाही. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी, आणि आमच्या पोरीबाळी गातात आता इंग्रजीतून गाणी गाता की नाही. सगळ्यांनी लहानपणी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार तर म्हटलंच आहे, तरी पण ना लेकिन सावित्री आईंना अजिबात आनंद झाला नाही. मग मी पुन्हा आता काय संकट आहे म्हटलं यांना. मग मी सांगितलं, सावित्री आई तेव्हा तुम्ही सागरगोटे खेळला, आज आमच्या त्या साऱ्या पोरीबाळी कम्प्युटरवरती खेळतात आणि चूल मूल सांभाळून आमच्या साऱ्या लेकी सुना वेळा ऑफिसच्या कामाच्या नव्हे तर इथं येण्याच्याही त्यांनी आज पाळल्या, त्या पाळतात. सारं सांगून झालं ना सख्यांनो आपल्या जगण्याचं मर्म, तरीही सावित्री आईंना काहीच आनंद झाला असं मला वाटलं नाही. मी म्हटलं, अहो आई, मी आई म्हणते त्यांना, मी म्हणते सगळ्यांना, तुम्ही पण बाई नका म्हणू गो, ती आपली आई आहे. आपल्या आईला आपण बाई म्हणतो का? नाही ना, आमची माय आहे, ती आई आहे. मी म्हटलं, आई ओ बोला ना काहीतरी. माझ्या डोळ्यात डोळे घालून सावित्री आई म्हणाल्या, अगं विजया, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती. अगं पण अशीच टिकवा बरं तुमच्या अस्मितेची गती. अरे असं का म्हटले असाव्या? मी एकदम घाबरले, भानावर आले आणि सावित्री आईला म्हटलं, असं का म्हटलं असेल? माझं स्वप्न तुटलं होतं. आपण स्वप्नाला पुन्हा रिकॉल करतो, स्वप्न काही पुन्हा येतात का ग? नाही, एकदा तुटलं की तुटलं. मला तर बऱ्यापैकी आठवतं, तुमच्या पुढे ठेवलं. मग उठून बसले. सकाळ झाली होती. वर्तमानपत्र दारातून पडलं होतं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बोर्ड लेटरमध्ये एक बातमी होती की पुणे शहरात कोण्यातरी अशरफ नावाच्या बेंडोकानं नेहाच्या शरीराचे 36 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. बापरे, किती भयंकर आहे. मग बापरे, बातमी वाचून मी एकदम अवाक झाले. वर्तमानपत्राचं दुसरं पान परतवलं. वर्तमानपत्राच्या आतल्या पानावर एक बातमी होती की पुण्यामध्ये 3 टीन एजर पोरींनी आत्महत्या केली.
3 टीनेजर मुली म्हणजे वय वर्ष 13 ते 19, 13 to 19. किती चिमुरड्या छोट्या. असं काय पहाड पडलं या पोरींवर की एकाएकी यांना आत्महत्या करावी लागली. वसतिगृहात राहत होत्या. बातमी खरी होती. बातमी जसजशी वाचत गेली काळजाला चरे पडत गेली. तेव्हा म्हटलं बरोबर आहे सावित्री आईंनी काय म्हटलं. सावित्री आईंना एकच वाटतं की माझ्या लेकींनो, आज तुम्ही एवढ्या शिकल्या सवरल्या शिकता आहात, तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य दिलं, पण स्वातंत्र्याचा कुठे स्वैराचार तर होत नाही ना. आज आम्ही नेट, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईलच्या युगात आलो. एका मिनिटात जे म्हटलं ते करू शकतो. इथला कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होत असेल तर सगळं जग आता पाहू शकतो, नाही का. फोटो काढला तर देश विदेशात कुठे एका मिनिटात जातो. इतके आमचे पंख इतके मोठे झाले, मजबूत झाले, बळकट झाले. याचा अर्थ आम्ही स्वैराचाराला जवळ करायचं असा होतो का? अजिबात होत नाही. अगं आपल्या आजीला विचारा, आजीच्या आईला, आजीला पणजीला विचारा असेल तर किती सोसलं या बायांनी. किती प्रचंड त्रास होता त्यांच्या जगण्यात. रोज सकाळी उठायचं, जात्यावर बसायचं, दळण कांडण करायचं. सासूचा प्रचंड सासूरवास. तिला ते शिळपीठ चालायचं नाही. आपल्याकडे बरे आहे, गिरणीतलं 10 दिवसाचं दळून आणलं की चालतं आपल्याला. सासूला ताजंच पीठ लागायचं. बिचारीला ढाकानं रात्री झोपही येत असेल की नाही. पहाटे उठून जात्याला ओव्यांमधून आपलं रडगाणं सांगायची, जे ओव्या म्हणून पुढे आल्या. पुढे आमच्या बहिणाबाईनं फार सुरेख ओव्या लिहिल्या, पण मला तर वाटतं बहिणाबाईपेक्षाही काळजातलं दुःख त्या ओव्यांमधून मांडणारं असं सकस कितीतरी साहित्य वाहून गेलं असावं, जे त्यांच्या जगण्यातलं खऱ्या अर्थानं मांडण्यातून आलेलं होतं. कुणी लिहिलंच नाही, लिहिताच येत नव्हतं आम्हाला. नव्हे तर आम्ही लिहूच नाही अशी योजना होती. आम्ही लिहायला वाचायला जर शिकलो ना, काळाचा काय पगडा होता की पोरींना शिकवायचं नाही, मुलींना शिकवलं तर काय होतं की ती जे आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवते ना, त्याच्या अन्नामध्ये किडे पडतात. आणि मग एखाद्या बाईनी आपल्या नवऱ्याला किडे चारायचे का? म्हणजे रोज रोज किडे खाऊन जर तो आजारी पडला आणि त्याचा देहावसान झाला, ते विधवा होईल ना. म्हणजे कुठलं कुठे कुठलं कुठे, कशाचा कशाशी ताळतंत्र राहील.